स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विनायक पल्लवीला म्हणतो की पल्लवी, मला काय वाटतंय की आपल्यापैकी कोणीतरी घरी जायला हवं. सर्व टेन्शनमध्ये असतील. मी काय म्हणतो, तू घरी जा, मी थांबतो इकडे. पल्लवी म्हणते की नाही दादा, मी या परिस्थितीत शांतनूंना एकटं सोडून नाही जाऊ शकत. त्यांची अवस्था बघताय ना तुम्ही, आणि त्यात ही माणसं काय बोलतील आणि काय करतील याचा काही पत्ता नाही. मी तरी नाही सोडू शकत शांतनूंना असं. यावर विनायक म्हणतो की हो, मला कबूल आहे, पण कोणीतरी तरी घरी जायला हवं ना. त्यावर पल्लवी म्हणते की दादा, एक काम करा, तुम्हीच जा घरी, मी इथे थांबते. काळजी करू नका, मी थांबते इथे. विनायक म्हणतो की ठीक आहे, काही लागलं तर मला फोन कर आणि शांतनूची काळजी घे. असं म्हणून विनायक तिथून निघतो, परंतु निघताना एकदम विचित्र असा हसत असतो. मोठी आई कॉलेजमध्ये काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी विनायकला कॉल करत असते, परंतु विनायक तिचा फोन घेत नसतो. आणि तितक्यातच विनायकची गाडी तिथे येते. गाडीतून उतरल्या उतरल्या विनायक एकदम हसायला लागतो. ते बघून मोठ्या आईला देखील प्रश्न पडलेला असतो. मोठी आई म्हणते की विनायक, अरे काय झालं कॉलेजमध्ये? अरे, शांतनूवर कसले कसले आरोप झाल्याचा व्हिडिओ आला यांच्या मोबाईलमध्ये. काय घडलंय तरी काय? त्यावर विनायक म्हणतो की अगं आई, बरंच काही घडलंय. मोठी आई म्हणते की पण शांतनू असा नाही आहे रे, त्याला कोणी अडकवलंय का? नक्की काय झालंय? आणि मग विनायक घडलेला प्रकार सांगायला लागतो. विनायकने ज्या मुलीला किडनॅप केलेलं असतं तिच्याजवळ तो आलेला असतो आणि त्याची आयडेंटिटी लपवण्यासाठी तोंडावर मास्कही लावलेला असतो. ती मुलगी खूप रडत असते, गयावया करत असते. तेव्हा विनायक तिला म्हणतो की रिलॅक्स. ती मुलगी विनायकला विचारते की कोण आहात तुम्ही? विनायक म्हणतो की मी कोण आहे ते जाऊ दे गं, माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि मग विनायक त्याच्या मोबाईलमधून एक व्हिडिओ तिला दाखवतो. तो व्हिडिओ बघून ती मुलगी खूप घाबरते आणि म्हणते की हे सर्व का केलं तुम्ही आणि कोण आहात तुम्ही? हे आत्ताच्या आत्ता डिलीट करा. ती मुलगी खूप जास्त घाबरलेली असते आणि विनायककडं गयावया करत असते. विनायक म्हणतो की रडू नकोस बाळा, डिलीट मी करणार, पण एक अट आहे. तू खूप छान कॉपरेट केलं. काल जे काही बाहेर झाले त्याबद्दल कोणालाही काहीही बोलायचं नाही. आणि समजा तुला हे बोलावं लागलं तर ज्याने कोणी केलंय त्याचं नावही तुला सांगायचं आहे. तेव्हा ती मुलगी विचारते की कोणाचं नाव? तेव्हा विनायक म्हणतो की शांतनू सूर्यवंशी. ती मुलगी विचारते की पण या सगळ्यामध्ये शांतनू सरांचा काय दोष आहे? ते हे असलं कधीच काही करू शकत नाही. आणि आम्ही तिथे पार्टीला गेलो होतो, तुम्ही आम्हाला फसवलंय. मी शांतनू सरांचं नाव अजिबात नाही घेणार. विनायक म्हणतो की ठीक आहे, मग हा व्हिडिओ कॉलेजमध्ये स्टुडंटपर्यंत, तुझ्या नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचणार. विनायक तिथून जायला लागतो तेव्हा ती मुलगी गयावया करत असते, विनायकच्या हातापाया पडत असते. ती म्हणते की प्लीज असं काही करू नका. तेव्हा विनायक म्हणतो की मग शांतनू सरांचं तू नाव सांगणार आहेस असं मला प्रॉमिस कर, आणि तुझा विषय संपव. नाव घेणार की नाही, की हा व्हिडिओ सर्वांना सेंड करू? तेव्हा ती मुलगी म्हणते की नाही, प्लीज असं काही करू नका, तुम्ही सांगाल ते मी सर्व करते. अशा प्रकारे विनायक त्या मुलीच्या इमोशनचा फायदा घेऊन तिला हे खोटं बोलण्यासाठी भाग पाडतो. विनायक मोठ्या आईला म्हणत असतो की शांतनूला आता असा अडकवलाय ना, एवढा लवकर काय बाहेर येत नाही तो. हे ऐकून मोठ्या आईला देखील आनंद झालेला असतो. इकडे पल्लवी शांतनूला खाली बसवते. शांतनू रडत असतो. पल्लवीला तो म्हणत असतो, ह्या मुलीला मी साधं ओळखतसुद्धा नाही आणि ही माझ्यावर काय आरोप करतीये? मी असं काहीच केलेलं नाही आहे पल्लवी. शांतनू उभा राहून सर्वांना सांगतो की मी खरंच काही केलेलं नाही आहे. तुम्ही माझ्यावर जे आरोप केलेत ते सगळे चुकीचे आहेत. ह्या मुलीला मी कधीच हॉटेलवर पाठवलेलं नाही आहे. ती मुलगीसुद्धा गप्प बसलेली असते. पल्लवी म्हणते की शांतनू, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही असं कधीच काही करू शकत नाही. शांतनू म्हणतो की हो ना पल्लवी, आहे ना तुझा माझ्यावर विश्वास, मग सांग ना ह्या सर्वांना, मी असं काहीच केलेलं नाही आहे. हे सगळे आरोप चुकीचे, हे मला सर्वांसमोर बदनाम करताय. पल्लवी म्हणते की शांतनू, तुम्ही नका काळजी करू, सगळं काही ठीक होणार आहे. तेवढ्यातच त्या मुलीचा बाप म्हणतो की काही होणार नाही आहे मिस्टर सूर्यवंशी, तुझ्या गुन्ह्याची शिक्षा तर तुला मिळणारच. मी तर तुला आता सोडणारच नाही. थांब, आत्ताच फोन लावतो पोलिसांना. असं म्हणून तिचे वडील खिशातून फोन काढतात. तेव्हा प्रभाकर सर तिथे जातात. प्रभाकर सर म्हणतात की हे बघा सर, असं काही करू नका, आपण यावर काहीतरी मार्ग काढूयात.
मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्लीज पोलिसांना बोलवू नका. तेव्हा तो माणूस मात्र म्हणत असतो की नाही, मी तर आता पोलिसांना फोन लावणारच आहे. शांतनू पल्लवीला म्हणत असतो की पल्लवी अगं सांग त्यांना, जर पोलीस आले तर आपलं काही खरं नाही. शांतनू खूपच पॅनिक झालेला असतो. तेव्हा पल्लवी म्हणते की बाबा मी एक काम करते, मी यांना घेऊन घरी जाते. पल्लवी शांतनूला घेऊन घरी जात असते तेव्हा तिचे वडील म्हणतात की थांबा, कुठे घेऊन चाललात त्यांना? आता इथून कोणीच कुठे जाणार नाही, मी पोलिसांना कळवलंय. आता ते येईपर्यंत कॉलेजमधून कोणीही बाहेर पाऊल टाकणार नाही आहे. त्या मुलीची आई म्हणत असते की तुम्ही इथून पळून जाताय याचा अर्थ तुम्ही गुन्हा केलाय हे सिद्ध होतंय. लाज वाटत नाही तुम्हाला पळून जायला? पल्लवी म्हणते की आम्ही कुठेही पळून जात नाही आहोत, त्यांना त्रास होतोय म्हणून मी त्यांना घेऊन चालली आहे. इथेच आहोत आम्ही, कुठेही जात नाही आहे आणि आम्हाला सुद्धा सगळे गैरसमज दूर करूनच जायचं आहे. पल्लवी प्रभाकर सरांना म्हणते की बाबा मी शांतनूला घेऊन केबिनमध्ये बसते, तुम्ही इथे थांबा. आणि मग पल्लवी शांतनूला घेऊन तिथून निघून जाते. इकडे मेघना विभावरीला म्हणत असते की विभाई, अजून मला काहीच कळवलं नाही आहे. कॉलेजमध्ये काय झालं आपण स्वतःच बघून यायचं का? विभावरी म्हणते की अगं नाही नको, मी ह्या दोघींना सुद्धा सांगितलंय की आत्ता कोणाशीच बोलू नका, तुम्ही तुमच्या खोलीतच बसा. तेवढ्यातच विनायक तिथे येतो. मेघना विचारते की अहो काय झालं कॉलेजमध्ये आणि तुम्ही एकटेच कसे काय आला? विभावरी देखील विचारत असते की काय झालं विनायक कॉलेजमध्ये? त्या मुलीच्या तक्रारीचं काय झालं आणि शांतनू आणि पल्लवी कुठे? शांतनू म्हणतो की तुम्ही विचारायचं थांबाल तर मी सांगेल ना. काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, तिकडे प्रभू काका आणि प्रदीप काका दोघंही आहेत आणि मी पल्लवीला विचारूनच घरी आलोय. तिकडं पण कोणीतरी थांबायला हवं. मला पल्लवीवर पूर्ण विश्वास आहे आणि ती तिकडं सिच्युएशन व्यवस्थित हँडल करते. मला तर फक्त एक गोष्ट कळत नाही आहे की असे चुकीचे आरोप शांतनूवर का केले जात आहे? विभावरी म्हणते की हो ना, तेच तर, त्या मुलीने शांतनूवर असा आरोप का करायचा? शांतनू तसा अजिबात नाही आहे हे सर्वांना माहिती आहे. विनायक म्हणतो की एक्झॅक्टली, मी सुद्धा सर्वांना हेच सांगत होतो. आता आपण सर्वांनी मिळून शांतनूला सपोर्ट केलं पाहिजे. तेव्हा विभावरी म्हणते की हो, याआधी घरातल्यांच्या वाईटावर माणसं टपलेली होती त्यामुळे हे सर्व होत होतं, पण अजूनही आपली त्यातून सुटका होत नाही आहे. मेघना म्हणते की खरंय, हे प्रकरण चिघळणार तर नाही ना? विनायक म्हणतो की असं काहीही होणार नाही, त्यासाठी मी प्रयत्न करतोय. अरे 1-2 महत्त्वाचे कॉल्स करायचे, मी तेवढे करतो आणि परत येतो तुमच्याशी बोलायला. असं म्हणून विनायक तिथून निघून जातो. विनायक त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि तो त्याच्या माणसाला फोन करतो. तो त्याला विचारतो की काय चाललंय तिकडं? तो माणूस सांगतो की आधीचं आहे तसंच चाललंय सर्व. विनायक म्हणतो की ठीक आहे, काही नवीन घडलं तर मला फोन करून सांग, मी लगेच येतो तिकडे. असं म्हणून विनायक फोन ठेवतो. तो स्वतःशीच म्हणतो की चला, सगळं मनासारखं चालू आहे. त्या मुलीने स्वतःनेच ऐकलं ते एका वेळचं बरंच झालं. आणि मग नंतर विनायकला पुन्हा एक कॉल येतो. प्रमोद साहेबांचा त्याला कॉल आलेला असतो. विनायक विचारतो की बोला प्रमोद साहेब. तेव्हा प्रमोद साहेब म्हणतात की बोला काय बोला, तुमच्या कॉलेजमध्ये प्रॉब्लेम झाला आहे आणि पालक आले म्हणे तिकडे. प्रमोद म्हणतो की आमच्या साहेबांचं जर नाव यामध्ये आलं ना तर आमचे साहेब तुम्हाला आयुष्यातून उठवतील. विनायक म्हणतो की हे बघा प्रमोद साहेब, साहेबांचं नाव कुठंही येणार नाही. प्रमोद म्हणतो की दिलेला शब्द जर पाळला नाही तर त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि कॉलेजमधले मला सगळे अपडेट देत राहा. असं म्हणून ते फोन ठेवतात. तेव्हा विनायक म्हणतो की पैशांसाठी किरकोळ माणसांचं सुद्धा ऐकून घ्यावं लागतंय, जरा काही रिलॅक्स होऊ देत नाही, कॉलेजला आता जायलाच हवं. तर इकडे कॉलेजमध्ये त्या मुलीचे वडील म्हणत असतात की यांना तर बेड्याच ठोकल्या पाहिजे. त्या मुलीची आई म्हणत असते की मुलींनो असं गप्प बसू नका, अगं ही माणसं नाही तर हैवान आहेत, हैवान. आज माझ्या मुलीवर जी वेळ आली ती तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. आज आपण गप्प नाही बसायचं. प्रभाकर सर म्हणतात की मॅडम प्लीज काही पण बोलू नका, तुमच्या तोंडाला जरा आवर घाला. तुम्ही बोलवलंय ना पोलिसांना, येता येत ना ते, मग झालं तर आल्यानंतर ते चौकशी करतील आणि त्यांचं काम करतील, पण तोपर्यंत तुम्ही गप्प बसा. प्रदीप म्हणत असतो की असं गडबड गोंधळ करून काही होणार नाही मॅडम, तुम्ही तरी गप्प बसा. प्रदीप सर्व मुलांना बाजूला काढून देतो आणि म्हणतो की मुलांनो इथे गर्दी करू नका, आपापल्या क्लासमध्ये निघून जा. त्या मुलीचे वडील मुलीला म्हणतात की सोनाली आता रडायचं नाही तर लढायचं. पोलीस आता इतक्यात येतीलच, पोलीस आल्यावर तू त्यांना सर्व खरं खरं सांग. सोनाली प्रचंड घाबरलेली असते.
प्रभाकर प्रदीपला म्हणतो की मी जरा शांतनूला बघून येतो, तोपर्यंत तू इथे लक्ष ठेव. परंतु तेवढ्यातच पोलीस तिथे येतात. त्या मुलीचे वडील म्हणतात की ही माझी मुलगी सोनाली आणि ही तिची आई. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या मुलीवर खूप मोठा अन्याय झाला आहे हो. फसवणूक झाली आहे आमची. यांच्यामुळे हिच्या आयुष्याची माती झाली आहे. तुम्ही यांना कस्टडी टाका आणि जास्तीत जास्त शिक्षा द्या. अजिबात सोडू नका यांना. त्या मुलीची आई देखील रडत असते. ती म्हणत असते की साहेब, आम्ही खूप साधी माणसं आहोत. आमच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे. माझ्या मुलीला न्याय द्या आणि मुलींच्या आबरूशी खेळणाऱ्या अशा नरधमांना भर चौकात फाशी द्या साहेब. साहेब, तुमच्या पाया पडते, तुमच्यासमोर पदर पसरते. इन्स्पेक्टर म्हणतात की प्लीज तुम्ही असा गोंधळ घालू नका. आम्ही माहिती घेतोय. या गुन्ह्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा तर होईलच. पण नेमकं इथं काय झालंय ते मला पहिल्यांदा जाणून घेऊ द्या. प्रभाकर सर म्हणतात की आमच्या संस्थेचं मोठं नाव आहे, रेप्युटेशन आहे. यांचा काहीतरी गैरसमज झालाय. तेव्हा त्या मुलीचे वडील म्हणतात की आमचा कुठलाही गैरसमज झालेला नाहीये. शांतनू सूर्यवंशीचे हे सारे धंदे आहेत, त्यांना अटक करा साहेब. इन्स्पेक्टर चिडतात आणि म्हणतात की थांबा 1 मिनिट, मी घेतोय ना माहिती. तुम्हाला सांगितलं ना गडबड करू नका म्हणून. इन्स्पेक्टर विचारतात की मिस्टर शांतनू सूर्यवंशी कुठे आहे? तेव्हा प्रभाकर सर सांगतात की ते केबिनमध्ये आहे. इन्स्पेक्टर म्हणतात की मला त्यांच्याशी जरा बोलायचं आहे. आणि मग इन्स्पेक्टर सोनालीला आणि तिच्या आईवडिलांना सुद्धा तिथून घेऊन जातात. तर इकडे शांतनू पल्लवीला म्हणत असतो की हे सर्व काय चाललंय मला काही कळतच नाही. ऑलरेडी घरामध्ये गोंधळ चालू होता आणि आता हे पण डिस्टर्ब झालं. ही कोण कुठली मुलगी माझं नाव घेतीये? तिच्या आईबापसुद्धा विश्वास ठेवताय. आपण कोणाचं काय वाईट केलं म्हणून आपल्यासोबत असं घडतंय? तेव्हा पल्लवी म्हणते की प्लीज तुम्ही इथे खाली बसा आणि आता सध्या तरी तुम्ही कसलाही विचार करू नका. शांतनू म्हणतो की मी कसा राहू शांत पल्लवी? हे लोक काही पण आरोप करताय माझ्यावर. पल्लवी म्हणते की शांतनू, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, मी बोलेल त्यांच्याशी. तेवढ्यातच बबनदादा तिथे पाणी घेऊन आलेला असतो. पल्लवी शांतनूला पाणी देते. बबनदादा म्हणतो की छोटे साहेब, सगळं काही ठीक होईल, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. अहो, ते माणसं सगळी खोटं बोलताय, असं म्हणून बबन तिथून निघून जातो. पल्लवी म्हणते की शांतनू, आमचा सर्वांचा तुमच्यावर विश्वास आहे. अगदी संस्थेचा स्टाफसुद्धा तुमच्या बाजूने उभा आहे. तुम्ही नका काळजी करू. आता ते मुलगी आणि त्या मुलीचे वडील तुम्हाला का दोषी ठरवतायत ते मला माहीत नाही. पण तुम्ही निर्दोष आहात हे तर सिद्ध होणारच आहे. आता आत्मविश्वासाने आणि धीराने आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं एवढंच काय आपल्या हातात आहे. पल्लवी मनात म्हणत असते की त्या मुलीसोबत झालं ते वाईटच झालं, पण या सर्व प्रकरणात तिने शांतनूंचं नाव का घेतलं? आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. इन्स्पेक्टर पल्लवीला विचारतात की मला सांगा पल्लवी सूर्यवंशी, रात्रभर शांतनू सूर्यवंशी कुठे होते? घरी होते का कॉलेजमध्ये होते? पल्लवीचा नाईलाज असतो, त्यामुळे तिला खरं सांगावं लागतं. इन्स्पेक्टर म्हणतात की शांतनू सूर्यवंशी सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहेत, त्यामुळे तुम्हाला आता अटक करावीच लागेल. शांतनूच्या हातात हतकडी लावली जाते आणि शांतनूला पोलीस घेऊन जात असतात. तेव्हा पल्लवी देखील खूप गयावया करत असते आणि रडतही असते आणि शांतनू तर अवाक झालेला असतो.